मराठी, ते धडक ते धडक। राजकीय नेत्यांनो, अजूनही वेळ गेली नाही। सत्तेचा अहंकार बाळगू नका। राजकीय स्वार्थासाठी सर्वसामान्य लोकांना गुंड बनवू नका। नेत्यांचे प्रमुख कार्यकर्ते सत्तेच्या जीवावर एकमेकांच्या जीवावर उठत असतील तर हे राजकीय नेत्यांचे फार मोठे अपयश आहे। कारण कर्माची फळे मिळतात, जे पेराल तेच उगवते। विटा शहराची संस्कृतीच आज गंभीर जखमी झाली आहे। राजकीय जिरवाजिरवी, सत्तेचा गैरवापर आणि गटबाजीच्या विषारी राजकारणाने विट्याची सामाजिक एकता अक्षरशः हदरून गेली आहे। एकेकाळी शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विटा शहराला आज संघर्षाच्या दिशेने ढकलण्याचे पाप सध्या सुरू झाले आहे। एका घटनेतून दुसरी घटना, परस्पर गंभीर गुन्हे, महिलांच्या तक्रारी, जीवघेणा हल्ला, ॲट्रॉसिटीचे आरोप, विनयभंगाचे आरोप, गटबाजी आणि वाढती गुंडगिरी हे चित्र आज विट्यासारख्या सुसंस्कृत शहराचे बनले आहे। एकेकाळी विटा म्हणजे सुसंस्कृत राजकारण, सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मान यांची ओळख होती। परंतु स्वर्गीय हनुमंतराव पाटील आणि स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या राजकारणाची सुसंस्कृत भाषा आता बदलली आहे। विचारांची जागा वर्चस्वाने आणि संघर्षाने घेतली आहे। त्यामुळे विट्यातील गुंडगिरी आणि नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या घटना वाढत आहेत। आणि विशेष म्हणजे या गुंडगिरीच्या प्रत्येक घटनेमागे कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याची अदृश्य छाया आहे। लोकांनी आपल्याला राजा बनवले नाही, तर जनतेचे सेवक म्हणून निवडले आहे। याचे भान या राजकीय नेत्यांना राहिलं नाही। सत्ता ही विकासासाठी असते, समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी नाही। कायदा हा सर्वांसाठी समान असतो, तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही। सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते हे राजकीय नेत्याचे सैन्य नाही, तर तो कोणाच्या तरी घरचा मुलगा, भाऊ आणि वडील आहे। ही बाब आज सत्तेच्या अहंकारात गुरफटलेले अनेक राजकारणी विसरत चालले आहेत। आणि हाणामाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्याला उद्या न्यायालयाच्या तारखांना त्यांच्यासोबत किती नेते उभे राहतील याचे भान राहिले नाही। विटा शहराला संघर्ष नको, विकास हवा आहे। विटा शहराला दहशत नकोय, विश्वास हवा आहे। विटा शहराला नेत्यांचा अहंकार नको, मोकळा श्वास हवा आहे। राजकीय नेत्यांनो, अजूनही वेळ गेली नाही। सत्तेचा अहंकार बाळगू नका। कार्यकर्त्यांच्या हातातील वैर काढून टाका। राजकीय स्वार्थासाठी सर्वसामान्य लोकांना गुंड बनवू नका। आपल्या सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी चुकीच्या गोष्टीला पाठबळ देऊ नका। कारण कर्माची फळे मिळतात, जे पेराल तेच उगवते हा नियतीचा फंडा विसरू नका। तुम्ही जे आज कराल तेच फिरून तुमच्या वाट्याला येईल याची जाणीव ठेवा। विटा शहरात आज प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेला राजकीय रंग चढतोय। प्रत्येक वाद गटबाजीत बदलत चाललाय। प्रत्येक संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत चालला आहे आणि प्रत्येक घटनेमागे खोट्या गुन्ह्याची दुर्गंधी येत आहे। परंतु ही सर्व परिस्थिती विटा शहरासाठी अत्यंत धोकादायक आणि घातक बनत चालली आहे। सत्ता मिळाली म्हणजे कायदा खिशात आला, प्रशासन आपल्या मर्जीने चालेल, विरोधकांना धडा शिकवता येईल, अशी राजकीय नेत्यांची मानसिकता निर्माण होत असेल तर मोठे दुर्दैव आहे। आज विट्यात सुरू असणाऱ्या गुंडगिरी आणि राजकीय संघर्षामुळे सर्वसामान्य माणूस प्रचंड घाबरलाय। दोन गटांच्या वर्चस्वाच्या लढाईत सामान्य माणूस चिरडला जातोय। त्यामुळे सत्तेच्या लढाईत सामाजिक भान विसरलेल्या नेत्यांना आता आत्मपरीक्षणाची गरज आहे। विट्यात घडलेले हल्ला प्रकरण आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी दाखल झालेले गंभीर गुन्हे हे केवळ पोलीस ठाण्यातील कागदपत्र नाहीयेत। हा विट्याच्या बदलत्या राजकीय संस्कृतीचा आरसा आणि इतिहास बनलाय। विटा शहराची ओळख जर आज मारामाऱ्या, गुन्हे, गटबाजी, दहशत आणि राजकीय शक्ती प्रदर्शनाने होत असेल तर ही बाब राजकीय नेत्यांसाठी लाजिरवाणी आहे। नेत्यांचे प्रमुख कार्यकर्ते सत्तेच्या जीवावर एकमेकांच्या जीवावर उठत असतील, महिलांच्या तक्रारी दाखल होत असतील, ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे नोंदवले जात असतील आणि संपूर्ण मतदारसंघ तणावाखाली जात असेल तर हे राजकीय नेत्यांचे फार मोठे अपयश आहे। जर सत्ताधारी आमदारांच्याच दोन्ही गटातच एवढा प्रचंड संघर्ष, एवढे गंभीर गुन्हे आणि एवढा मोठा तणाव निर्माण होत असेल तर न्यायासाठी कोणाकडे जावे असा सवाल आज सामान्य माणूस विचारतोय। त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनो, अजूनही वेळ गेली नाही।
कार्यकर्त्यांना भिडवण्याऐवजी समाज जोडण्याचे राजकारण करा. चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालण्यापेक्षा सत्याची कास धरा, अन्यथा जे पेराल तेच उगवणार याची खात्री बाळगा. आणि हो, या सगळ्या घटनांनंतर तुमच्या विजयाची नाही तर तुमच्या काळात विट्याची संस्कृती कशी उद्ध्वस्त झाली याची नोंद केल्याशिवाय इतिहास गप्प बसणार नाही. प्रसाद पिसाळ्यांच्यासह जिओ मराठी न्यूज, विटा. जिओ मराठी, ते धडक